नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये मी संपादक सचिन जगताप आपलं स्वागत करतोय. इंदापूर तालुक्यातील तणू या गावामध्ये चव्हाण वस्ती या ठिकाणी दत्तामामा भरणे यांनी 4 कोटी रुपये निधी टाकला, परंतु त्या निधीमधून होणारं जे काम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे. खाली मातीचा थर भरलेला आहे आणि त्याच्यावरती थोडा थोडा मुरुम असा करून या ठिकाणी हा रस्ता तयार होताना दिसत आहे आणि काही ठिकाणी तर नुसती माती भरलेली आहे. तर या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत. काय कशा प्रकारचं चित्र आहे तुम्हाला, म्हणजे काय वाटतं रस्ता कसा केलाय? काय खाली कारलाची माती आहे आणि वरनं मुरमाचा पाबळी एक डम्पिंग 50 फुटावर टाकली या मुरमाची. चिखल का रस्ता काय ते काय आता ट्रॅक्टर गेला तर बराबर बिली करताय. काय ते काय जायचं वरनं दिसाय मुरुम दिसतोय, खाली उकरून बघितलं तर काळी जार माती आहे मग कारलाची. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आहे. बऱ्याच लोकांनी तक्रारी केली. या ठिकाणी सुपरवायझर थांबत नाही, त्याचबरोबर या ठिकाणी तिथले ठेकेदार या ठिकाणी काय म्हणजे कशा प्रकारचं आहे काम? या रस्त्याचं काम जे आहे ते म्हणावं काय क्वालिटीचं काम नाही. किती दिवसाची मागणी होती लोकांची? ही कमीत कमी एक 4-5 वर्षाची झाली मागणी आहे, पण हा रस्ता एक 40 वर्षात आज म्हणजे डांबरीसाठी झाला. हा फक्त रस्ता झाला ते मामामुळे झाला, पण ते पण ठेकेदार क्वालिटीचं काम करत नाही. तर अनेक दिवसांची या ठिकाणी लोकांची मागणी होती आणि या ठिकाणी जवळजवळ 100-200 शेतकऱ्यांसाठी ऊस वाहतुकीसाठी त्याचबरोबर शेतीच्या कामासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे. परंतु हाच जर रस्ता व्यवस्थित होत नसेल, जवळजवळ 4 कोटी म्हणजे 40 लाख रुपयेचा 400 लाख रुपयेचा हा रस्ता या ठिकाणी होत असताना जर ह्या रस्त्याची अशा प्रकारची अवस्था असेल तरी भविष्यामध्ये हा रस्ता टिकणार नाही आणि थोड्याच कालावधीमध्ये हा रस्ता खराब होणार आहे. कोण बाकी बोलणार आहे कोण? तर अशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक लोकांचा रोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रशासन या ठिकाणी डोळे झाकपणे हा सर्व प्रकार पाहत आहे. या ठिकाणच्या ठेकेदारांशी आम्ही संपर्क साधला, त्याचबरोबर या ठिकाणच्या सुपरवायझरला आम्ही संपर्क साधला, परंतु कोणीही या ठिकाणी उपस्थित नाही. त्यामुळं हे काम अतिशय खराब आहे. या ठिकाणी एमएम ग्रुपचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत विशाल, तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. हे काम हे चाललेलं आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. नुसती माती भरलेली आहे. ही खड्डे बघा, तुम्ही बघताय. तर या ठिकाणी कामाची पाहू लेवल शकतोय. तपसावी. चिकोर पाऊस झाल्यानंतर या वस्तीवरील नागरिकांना रस्त्याने ये जा करणार, मोकळं चालायची पंचायत होणार आहे. या कामाची प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा 1 तारखेला उपोषण करण्यात येईल. एमएम ग्रुप इंदापूर तालुक्याच्या वतीने. तर लक्षात घ्या, या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांचं असं म्हणणं आहे की याच्या खाली पूर्ण अशी काळी माती भरली आहे. ज्या ठिकाणी काळी माती असेल ती बाजूला काढली नाही, तर बाहेरची काळी माती आणून या ठिकाणी भरलेली आहे आणि त्याच्यावरती मुरुमाचा थर या ठिकाणी लावलेला आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम हे झालेलं आहे. त्यामुळे या ठेकेदाराचे बिल प्रशासनाने देऊ नये, त्याचबरोबर या ठेकेदाराकडून हे काम काढून घ्यावे अशाच प्रकारच्या अपेक्षा इथल्या स्थानिक लोकांच्या आहेत. आणि या ठिकाणी जो काही मुरुम येत आहे तोही कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नाही, काय नाही, आणि असा अनधिकृतपणे कारभार या रोडचा चालू आहे. महाराष्ट्र लोक न्यूजसाठी मी संपादक सचिन जगताप, तणू इंदापूर. मला ती सोडा ती सोडून